kidney is not just about excretion. So kidney is overall management of my body. तर आपल्या संपूर्णपणे रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन, त्यानंतर आपलं कम्प्लीट ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंट, आपल्या शरीरातलं सोडियम पोटॅशियम हे जे सगळे महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत त्याचं मॅनेजमेंट, आपल्या शरीराची वॉटर बॅलन्स, आपल्या शरीरातलं व्हिटॅमिन डीचं प्रोडक्शन, ते सुद्धा किडनीवरती डिपेंडंट आहे. डायबिटीज झाला म्हणजे फक्त वरवरचंच आहे, किडनी पर्यंतचा विचार लोक करतच नसतील. मित आहार, मित व्यवहार आणि मित आचार. किडनी हा एक पद्धतीचा आपल्याकडे असलेला एक सिक्युरिटी गार्ड आहे, जो प्रोटेक्टर आहे. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट किडनीवरती कुठल्या गोष्टीचा होतो माहिती आहे का? बाकी सगळ्यात आपल्याला माहिती आहे की रॉंग डाएट किंवा हे वगैरे, पण हो डॉक्टर, डायबिटीज झाला की किडनी खराब का होते महत्वाचं, आणि हाय शुगर लेवल्स किती इम्पॅक्ट करतात ह्या प्रोसेस? डायबिटीज झाल्यामुळे किडनी खराब होत नाही. खूप दिवसासाठी जर का माझ्या शरीरामध्ये शुगर किंवा बीपी हायर साईडला राहिलं, किडनीचा डॅमेज लवकर व्हायला लागतो. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कुठल्याही पिलमुळं तुमचा झालेला किडनीचा डॅमेज भरून नाही निघणार आहे. तो बेटर शुगर कंट्रोलमुळं, बेटर लाईफस्टाईलमुळं, शरीराला परत मेटाबॉलिझम चांगलं केल्यामुळं ते व्यवस्थित होणार आहे. डॉक्टर, आता तुमच्या बोलण्यात येत होतं की हाय शुगर लेवल्स, ओके, त्यामुळे हाय मेडिसिन्स डोसेस आणि हाय मेडिसिन्स डोसेस इम्पॅक्ट करतात तुमच्या किडनीवरती, किडनी किंवा ओव्हरऑल लिव्हरवरती. बरोबर. तर असे काही स्पेसिफिक मेडिसिन्स आहेत का की जे रिस्की आहेत? जरा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे